नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जी भरती निघालेली होती बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती यांचे जे सीईटीचे फॉर्म भरले होते तुम्ही, तर त्याचे आता हॉल तिकीट आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे त्या संदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करायला आपल्याला पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेटेस्ट न्यूजमध्ये खाली दिलेलं आहे बघा। या ठिकाणी बार्टी आहे, या TRT आहे, त्याच्याखाली सारथी, महाज्योती, आरटी या प्रत्येक एक्झामचे या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही कास्टनुसार तुम्ही कोणत्या ह्याला इलिजिबल होता आणि त्याचा फॉर्म भरला आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी त्याचे लॉग इन करून हॉल तिकीट काढायचे आहेत। तर या ठिकाणी आता आपण सर्वप्रथम बघू बार्टीचे हॉल तिकीट कसं काढायचं। सेम प्रोसेस आहे सगळ्या फॉर्मची, आरटीची, महाज्योतीची, सारथीची सेम प्रोसेसनुसार तुम्ही फक्त लॉग इन करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण त्या लिंकवर क्लिक करून घेऊ बार्टीच्या पहिल्यांदा। या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे। या ठिकाणी लॉग इनचं बटन दिसतंय, या लॉग इनच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड कोणता टाकला आहे तो तुम्ही फॉर्म भरताना जो टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा, ईमेल ID टाकायचं, त्याच्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करून आपण आतमध्ये एंटर करायचं आहे। तर या ठिकाणी आपण ते एंटर करून घेऊ आतमध्ये। तर या ठिकाणी आपण आतमध्ये आलेलो आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी आम्ही 2 फॉर्म भरले होते। तर या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसचा एक पहिला फॉर्म होता, तो सिव्हिल सर्व्हिस ज्युडिशियलचा जो लॉसाठी प्रिपेअर होतो, आणि दुसरा फॉर्म आहे तो MPSCचा ग्रुप B आणि Cचा। तर याचे आता हॉल तिकीट आले आहेत। पाहू शकता या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे आणि या ठिकाणी ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे। तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्ड या ठिकाणी PDF स्वरूपात दिसत आहे। तर या ठिकाणी PDFची लिंक दिसत आहे। PDFच्या आयकॉनवर क्लिक करून याची तुम्ही प्रिंटआउट या ठिकाणी मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह करून घेऊ शकता। या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत तर या ठिकाणी ते लक्ष द्या। तर तुम्ही आता फॉर्म भरताना फॉर्ममध्ये सर्व कन्सर्ट येस केलेलं आहे। तर या ठिकाणी एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला या ठिकाणी हे ओरिजिनल ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे। फोटोकॉपी आयडेंटिटी कार्डमध्ये तुम्हाला आधार, एक फोटो, आय कार्ड याप्रमाणे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आहेत। तसंच या ठिकाणी तुम्हाला बाकीचे पण डॉक्युमेंट्स आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला एक सेंटरमध्ये जाताना एक पेन्सिल आणि ट्रान्सपरंट पाण्याची बॉटली जर तुम्हाला ते आवश्यक असेल तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। तर या ठिकाणी सर्व डिटेल्स दिलेले आहेत। तुमची एक्झाम किती तारखेला होणार आहे, एक्झाम टाईम दिलेला आहे, डेट दिलेला आहे, एक्झामचं सेंटर वगैरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे। त्या एक्झाम सेंटरवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ते एक्झाम अटेंड करून घ्यायचे आहेत। तर एक्झामचा टाईम जर समजा 4चा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 1 तास आधी तिथे सेंटरवर जाणे गरजेचं आहे। याची जाताना तुम्ही याची कलर प्रिंट किंवा साधी प्रिंट तुम्ही घेऊन जाऊ शकता। तसंच या ठिकाणी तुम्हाला एक आयडेंटिटी साईज फोटो पण चिटकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सिग्नेचर करायचं आहे। हे सिग्नेचर कधी करायचे आहे, ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये बसता त्यावेळी तुमची सुपरवायझरच्या समोर त्या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला करून घ्यायचे आहे। या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत। या सगळ्या महत्त्वाच्या सूचना आहेत, त्यानुसार तुम्ही एक्झाम सेंटरला जाऊन या। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।